2024 विधानसभा निवडणुका अजित पवारांसाठी निर्णायक ठरणार आहे। शरद पवारांमुळे वेगळे झाल्यापासून अजित पवार स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत आहेत। लोकसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महायुतीतील सर्वात कमी कामगिरी त्यांच्या गटाची झाली। त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं कार्ड खेळलं आहे। लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आकर्षित करण्याचा हा एक नवा खेळ महायुती सरकारने खेळला आहे। या योजनेमुळे जाती धर्माच्या सीमा ओलांडत सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। महिला मतदार मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला वळवण्याचा हा एक महायुतीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे। परंतु यावर महायुतीतील अजित पवार हे एकटे हक्क सांगत असल्याने महायुतीतील इतर घटक पक्षातील नेत्यांचा नाराजीचा सूर समोर आला आहे। म्हणून अजित पवारांनी छेडलेली ही श्रेयवादाची लढाई त्यांचाच कार्यक्रम करू शकते। ते कसे, चला समजून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राजेंद्र भोसले। मित्रांनो, अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणतात। त्यांचा स्वभाव हेकेखोर असल्याचा आरोप अनेकदा त्यांच्यावर झाले आहे। आघाडी सरकारमधील दादागिरी अजित पवारांनी महायुतीतही सुरू ठेवली। लोकसभा निवडणुकीत दादांची पिछेहाट झाली, त्यामुळे अजित पवार गटातील आमदार मोठ्या प्रमाणात परतीच्या वाटेवर आहेत अशी दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। आणि माघारी फिरलेल्या आमदारांना शरद पवार गटात त्यांना स्थान मिळणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। या नाजूक परिस्थितीतही अजित पवार दादागिरी सोडायला तयार नाहीत। 2019 ला महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। उपमुख्यमंत्री बनण्याची दादांची परंपरा कायम राहिली। यावेळी एक गोष्ट नेहमी दिसायची, ठाकरेंना आउट शो करायचा अजित पवार नेहमी प्रयत्न करत असायचे। कॅबिनेट बैठकामध्ये बॉडी लँग्वेज असो की शिवसेनेच्या मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादी आमदारांना ताकद देणे असो, अजित पवारांनी आपण दादा असल्याचा मेसेज हा वारंवार दिला। महाविकास आघाडीतून शिंदे गट बाहेर पडला, याचं खापर अजित पवारांच्या राजकीय दादागिरीवर फोडण्यात आले। आता ही परिस्थिती बदललेली नाही। सध्या महायुतीचं सरकार आहे, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे आहे, तर 3 पक्ष विरोधी बाकावर आहेत। महायुतीत 3 पक्ष सत्तेत आहेत, परंतु अजित पवारांवर आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजनेचं श्रेय स्वतः अजित पवार घेऊन आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे ते एकाच वेळी 5 पक्षांना अंगावर घेत आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहीण योजनेची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा झाली। 2 महिन्यांची रक्कम एकाच वेळी जमा झाली। प्रति महिना 1500 रुपये देण्याचा सरकारचा मनोदय असल्याने एकदम महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याने महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीतील घटक पक्षात चढाओढ निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री हा शब्द वगळला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे। माझी लाडकी बहीण योजना महिन्याला 1500 रुपये, दादाचा वादा, लाभ आणि बळ असा उल्लेख करण्यात आला आहे। या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख यात कुठेही करण्यात आलेला नाही। त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षात पवार यांच्या सोबत असताना अल्पसंख्याक मराठा आणि दलित मतदारांचा पाठिंबा त्यांना होता। राज्यातील पुरोगामी राजकारण राष्ट्रवादी चालवत होती। संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेशी राष्ट्रवादीची जवळूक लपून राहिलेली नव्हती। अजित पवार राष्ट्रवादीतून जुलै 2023 ला वेगळे झाले। त्यानंतर सप्टेंबर 2023 म्हणजेच 2 महिन्यानंतर राज्यात मराठा आंदोलन सुरू झाले। मराठा आंदोलकांचा रोष महायुती विरोधात होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मराठे नेते आहेत। परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देईलच। त्यामुळे मराठा आंदोलकांची थोडीशी सहानुभूती त्यांना मिळाली। परंतु अजित पवार या आंदोलनापासून अलिप्त राहिल्याने मराठा रोषाचा सामना त्यांना करावा लागला। आपल्या हक्काची मराठा मतं बाजूला गेली। भाजपासोबत आल्यानं दलित आणि मुस्लिम मतदारांनी दादांकडे पाठ फिरवली। आता अशातच नव्या वोट बँकेला अजित पवार आकार देत होते।
लाडकी बहीण योजनेची घोषणा आणि दादांकडे तिजोरीच्या चाव्यांमुळे योगायोग जुळून आला. लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्री म्हणून अजित पवारच राबवत असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. कोणतीच ठाम वोट बँक दादाच्या मागे नाही. दादांच्या बाजूने महिलांची नवी वोट बँक आकार घेत असल्याने त्यात भाजप आणि शिंदे गटाला वाटा देणे हेही अजित पवारांना मान्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योजनेच्या जाहिरातीत कुठेही दादा गट करताना पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख वगळण्यात आला. यानंतर वातावरण तापले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की केंद्रातही काही योजना पंतप्रधानांच्या नावे असतात, तशा राज्यात काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे असतात. परंतु लाडकी बहीण या योजनेचा नावाचा शॉर्ट फॉर्म जनतेपर्यंत लवकर पोहोचवावा आणि समजावा यासाठी तसा उल्लेख करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यांच्या नावाने योजना असल्याबाबत दुमत नाही. मात्र आमचा पक्षाचा जनसंवाद दौरा संभाव्य उमेदवार किंवा आमदार असलेल्या मतदारसंघात सुरू आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बोर्डवर काय लिहिलं याला महत्व नाही. काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. अजित पवारांसोबत कॅबिनेटमध्ये बसतो, बाहेर आलो की उलटी येते असे गंभीर विधान त्यांनी केले होते. त्यामुळे दादा गट आणि शिंदे गटातले संबंध ताणले आहे. दादा गटाच्या जाहिरातीने नवा वाद निर्माण केला आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की नाव वगळण्यावरून नाराजी नाही, परंतु महायुतीत काही वाद आहेत असे गैरसमज पसरू नये याची काळजी घ्यायला हवी. कार्यकर्त्याच्या मनात आपल्या नेत्याविषयी आदर असला पाहिजे, पण योजना किंवा घोषणेला सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी असे शिरसाट म्हणालेले आहे. महायुती जागा वाटपावरून मोठा संघर्ष होण्याचे चिन्ह आहेत. त्यापूर्वी जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालाय. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे काय पडसाद दिसून येतात ते आता येणारा काळच सांगेल. परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. तुर्तास धन्यवाद. उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे. आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचननामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय? मग चिंता सोडा. उत्कृष्ट मांडणी, कडक, खणखणीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा. तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या.